हॅलो नमस्कार आणि कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आज आपण जाणार आहोत पॉंडिचेरीला. ॲक्च्युली आमची फ्लाईट शिर्डीवरून आहे, शिर्डी टू चेन्नई, आणि चेन्नईवरून आपण जाणार आहोत बाय कॅब वगैरे बुक करणार आहोत आणि मग त्यानंतर पॉंडिचेरीला. तर साधारण आपली फ्लाईट 6 वाजता आहे आणि त्यानंतर पुढची सगळी जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. पण पॉंडिचेरीला जाण्याचं कारण असं, आदित्यचा मोठा भाऊ माझे दीर म्हणजेच दादू हार्ट सर्जन आहे आणि तो गेल्या 3 वर्षांपासून पॉंडिचेरीमध्ये असतो. आत्ता सध्या तो तिथे नाही आहे, तरी आम्ही दोघं चाललो, पण बाकी सगळं सामान शिफ्ट करायचं आहे. तिथे कार घेऊन गेलेलो आम्ही, आमची तीही परत घेऊन यायची आहे. सो बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहे, घर शिफ्ट करायचं आहे, कार राहुरीला परत रिटर्न घेऊन यायची आहे. ही सगळी मजा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर आज जायचंय आम्हाला पॉंडिचेरीला आणि त्याआधी खूप सारे काम उरकायचे. किती खोकतोस आजारी माणसासोबत आयुष्य काढते. ॲक्च्युली आम्ही इथे चिकूच्या ट्रीटमेंटसाठी आलो आहे. चिकूला जरा स्किन ॲलर्जी झाली आहे, त्याच्या ट्रीटमेंटसाठी आम्ही इथे जे पेट्सचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तिथं आलेलो आहोत. आणि चिकू फार घाबरलेला आहे आणि त्याच्यासोबत ऑलरेडी अजून 3-4 डॉग्स आहेत पेशंट. ते झाल्यानंतर आमचा नंबर आहे, त्यामुळे ऑलमोस्ट अर्धा तास इकडेच जाणार आहे. आमची पॅकिंग वगैरे काहीच झालेलं नाही आणि आमची फ्लाईट 6 वाजता आहे, आत्ता 11 वाजले. आम्हाला इथून फ्लाईट शिर्डीला आहे. सो शिर्डीला जाण्यासाठी 1 तास लागतो, त्यामुळे 3:30 ते 4 वाजता आम्हाला राहुरीतून निघावं लागेल. त्याआधी सगळं आवरायचं आहे, पण माहीत नाही आता इथेच किती वेळ जाईल. सो चलो. आदित्यच्या ट्रिमर निकाला मी चिकूचे केस ट्रिम केलेले जिथे जिथे त्याला इन्फेक्शन झाले, त्यामुळे आता आदित्यला एक नवीन ट्रिमरची गरज आहे. का तेच वापरणार आहे आणि हे आमच्या राहुरीचं पेट्सवाल्यांचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल. खा बाबा खा. साईटवर काम चालू आहे, तिकडे आली आहे मी. थोडंफार चेंजेस करायला सांगायचे होते, ते सांगणार आहे. आणि त्यानंतर बघूयात पुढे, मला थोडंफार शॉपिंग करायची आहे, म्हणजे खाण्याची वगैरे, ते करूयात. आणि त्यानंतर जाऊयात घरी, बॅग पॅकही करायची आपल्याला अजून. तर हे आत्ता माझ्या मम्मी पप्पांचं म्हणजेच माझ्या माहेरी काम चालू आहे फर्निचरचं. आणि मी इंटेरियर डिझायनर असल्या कारणानं घराचं फर्निचरचं काम जे आहे ते सध्या मी करते आहे. सो थोडंफार चालू आहे काम आणि त्यानंतर आपण निघूयात पुढे जाऊन. आता थोडंफार चटरपटर गोष्टी घ्यायच्या आहेत, ते मी तुम्हाला सांगितलं. सो खाकरा घेतलेला आहे, बऱ्याचशा गोष्टी, बिस्किट्स वगैरे घेतले, कारण की येताना ट्रॅव्हल आम्हाला कारने करायचे, त्यामुळे. तर चलो. हो आता तर घेऊन झालं आहे बऱ्यापैकी गोष्टी. आणि चिकूचं स्प्रे आणि शॅम्पू वगैरे ते घेतले, ते भेटले. एक गोष्ट मिळत नाही चिकूची, त्यामुळे ती शोधते मी कुठे मिळेल. बघत आता ऑलमोस्ट 12:30 वाजत आले. सो नारळ पाणी घेऊयात आपण थोडंसं आता. भारी एकदम. हो मस्त. तुम्ही आंघोळ कशा करता घातली रे? हा हे काय केलं तू? काय केलं? थोड्या कष्टाने मी ह्याला आंघोळ घातली. यानं काय करून घेतले स्नो? हा बिचारा चिकू झोपलाय मस्त. हा बघा घाणेरडा. सो बऱ्यापैकी सामान पॅक करून झालंय माझं. आणि हा मुलगा झोपलाय अजून. ॲक्च्युली त्याला डोळा आलाय. फ्लाईटने ट्रॅव्हल करायचंय. डोळा आहे की काय एक्झॅक्टली माहीत नाही. त्याला आय इन्फेक्शन झालेलं आहे, असं रेडनेस आलाय डोळ्याच्या खाली. तर बघूयात आता काय होते. सो इथे माझी बॅग पॅक करून झाली आहे आणि 3:30 वाजले. अर्धा तासात आपल्याला निघायचंय आता. काय मग झाली का तयारी? शाण आहे, तू झोपला होतास, मला म्हणतो तयारी झाली. त्रास होतोय मला. सो आता निघतोय आम्ही मस्त पैकी. मस्त काय माहिती, मला खूपच बोर नव्हते, माहित नाही काय. मला खूप मजा येते, आम्ही चाललोय तरी. चलो बाय बाय बाय. तर आज मला सोडायला आलेला आहे प्रशांत शेट यांनी. आमचा विचार चाललाय की त्याला आमच्यासोबत चेन्नईला घेऊन जायचं, कारण मी तिकीट बुक करताना त्याला विचारायचं विसरलो होतो. आता बघूयात येतोय की नाही. जर एअरपोर्टवर डायरेक्ट तिकीट मिळालं तर पशा पण आमच्या सोबत येणार आहे. आपण सगळी शॉपिंग करू, त्याची काळजी नको करू.
दे माझं सामान आता येतोय ना पशा का नाही येते. फायनली आलोय आपण शिर्डी एअरपोर्ट वरती. खूप लेट झालेला आम्हाला पोहोचायलाच, सो आता निघालो. अगं इथं पण लेट केलंस तू पुण्यात. तू लेट केलं माझ्या मशीने आत तरी घेतलं. भांडलो आत घेतलं. मी नाही उशीर केला काही. पाशातून यायचं राहिलं 1 तास आधी गेट बंद होत. आत गेल्यावर सांगतो मी काय किती वेळपणा करू शकते एखादं. वेळेची किंमत नाही. आणि आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली आणि सुरुवात करतानाच आदित्यला भूक लागलेली आहे. त्याचबरोबर मस्त संध्याकाळची फ्लाईट असल्यानं खूप भारी सनसेट दिसत होता आणि सनसेट होता आम्हाला पूर्ण वेळ 8 वाजले पोहोचूच, तर त्यामुळे अंधार पडलेला होता. लेट पण फायनली पोहोचलेलो आहोत आपण चेन्नईला. आणि आता इथून आमचा पुढचा प्रवास जो आहे तो पॉंडिचेरीला. मी डबा खाणार आहे घरून आणलेला. माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी स्पेशली आज बटाट्याची भाजी केली. हा KFC मध्ये खाणारे, खोटं बोलते. मी डबा खाणार आहे. टॅक्सी बुक केली आहे. आता टॅक्सी येईलच त्याची वाट बघतोय. आणि त्यानंतर आपल्याला पुढे 3 तास ऑलमोस्ट इथून लागणार आहे चेन्नई टू पॉंडिचेरीला जाण्यासाठी. तर आत्ताच खूप कंटाळा आहे, कधी घरी पोहोचू काय माहिती. त्यानंतर गरमागरम कॉफी घेतलेली आहे. आदित्य मी दोघंही फिल्टर कॉफीचे जबरदस्त फॅन आहोत. मस्त आहे ना कॉफी. कुठे बे खाना त्या पिंक बॅग मध्ये खूप नाही आद्या, फक्त पोळी भाजी आहे त्याच्यात. आद्याला KFC नाही मिळाली, तो पण बटाट्याची भाजी पोळी खाणार आहे आज. तुम्हाला एअरपोर्टवर का नाही सांगितलं एवढं शिवणं? आपण थांबणार आहे आदित्य हॉटेलमध्ये खायला. पण माझं प्रोटीनचा टाइम झालाय ऑलरेडी. काय उगाच कौतुक केलंय. तर आपल्याला टॅक्सी मिळाली आहे आता आणि आपण थोडंफार टॅक्सीतच तिथे खाऊयात, बाकी हॉटेलमध्ये खाऊ. पण आता खूप भूक लागली आहे त्यामुळे थोडासा डबा खाऊयात. हे मी सकाळी मार्केटमधून आणलेलं सगळं चटरपटर गोष्टी, खाकरा वगैरे आहे. तर हे मी सगळं रिटर्न जाताना खायला आणलेलं, कारण आम्हाला कार घेऊन जायचं घरी. त्यामुळे म्हटलं गाडीत भूक लागेल, तर आम्हाला इथून जातानाच भूक लागली, त्यामुळे इथेच सुरुवात केली आहे सगळं खायला. काय घेतलं आता? अरे मिल्क बिकीस घरी जाताना खायचंय. इथेच सुरू केलं यार, अजून पोहोचलो पण नाही. तेच फायनली पोहोचलोय आणि आता ऑलमोस्ट 11:15 झाली आहे. घर शोधायला परत आम्हाला तवून गेलं, कारण की ते दादूही नाही आहे सध्या. आणि घर शोधत आलोय. मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्याच लँग्वेजचा इथे प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जाऊ दे, आता मला बॅग उचलायची. बाय. कोणाच्या घरात चाललाय साध्या? बापरे, कोणाला दाखवू नको आपण चावी कुठे ठेवतो. सगळ्या जगाला दाखव आणि मग चावी कुठे ठेवतो. दादून आई ग. तर हे ते घर आहे जिथे गेल्या 3 वर्षांपासून दादू राहतो आहे. घर छोटंसं आहे पण खूप सुंदर असं घर आहे आणि दादूनी त्याला ठेवलंही खूप छान पद्धतीने आहे. आम्हाला सगळ्यांना ह्या घरात खूपच छान वाटतं आणि खूप छान मेमरीज आहेत ह्या घरामध्ये. सो आता सोडताना जरा दुःख होतंय आम्हाला, पण ठीक आहे, चलो.